नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनसंवाद. खरंच राव, या एकट्या संजय राऊत यांनी भाजप नेते आणि अंधभक्तांचं जगणं मुश्किल केलंय. मुख्यमंत्री आमचाच होणार हे वाक्य 2019ला संजय राऊतांच्या तोंडून तुम्ही वारंवार ऐकलं होतं. तब्बल महिनाभर खेळ चालला आणि अखेर राऊतांचं वाक्य खरं ठरलं आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आणि 105 आमदार असलेल्या भाजपच्या हातात विरोधी पक्षनेता पद आलं. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे मुंबई महापालिकेत सुद्धा 2019 सारखं सस्पेन्स आलंय. यावेळी पुन्हा एकदा संजय राऊत रोज सकाळी येऊन सांगत आहेत, महापौर आमचाच होणार. कारण शिंदे गटाचे निवडून आलेले 29 नगरसेवक हे सगळे उद्धव ठाकरेंचे जुने शिवसैनिक आहेत. उद्धव ठाकरेंचा आदेश आला तर हे सगळे 29 नगरसेवक मातोश्रीवर पळत पळत जातील. त्यामुळे घाबरलेल्या एकनाथ शिंदे यांनी तडकाफडकी सगळे नगरसेवक हॉटेलात कोंडून ठेवले. उद्धव साहेबांना विनंती आहे, साहेब, शिंदेंनी 40 आमदार फोडलेत हिंदुत्व सांगून, आता तुम्ही शिंदेंचे 20 नगरसेवक फोडा. मराठ्यांसाठी उद्धव साहेब हे राजकारण खेळा. ऑपरेशन मराठा झालंच पाहिजे. म्हणतात की निवडणुका संपल्या, आता कोणीही शत्रू नाही. विकासासाठी जो सोबत येत असेल त्याला सोबत घेऊ. त्या कोंडलेले नगरसेवक जे आहेत, विकासासाठी त्यांना बाहेर काढा. अजूनही ठाकरेंचा महापौर बनू शकतो का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटामध्ये चालू असलेली ही हमरातुमरी, याचा फायदा शिवसेनेला नक्कीच होणार. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे करून सांगतो. कारण बघा, इतकं स्पष्टपणे मॅन्डेट मिळालेलं आहे. एवढं मॅन्डेट मिळाल्यानंतर सुद्धा यांना, आज तुम्ही पाहिलं असाल, जवळपास गेल्या 2 दिवसांपासून सारेच्या सारे नगरसेवक हॉटेल ताजलँडमध्ये आहेत. ही गोष्ट सत्य आहे. याच्यामध्ये कुठलंही असं लपवण्यासारखं किंवा आणखी काही विशिष्ट माहिती सांगण्यासारखं अजिबात काही नाही आहे. गोष्ट सत्य आहे. खरं तर नवल ह्या गोष्टीचं वाटतं, म्हणजे ज्या पक्षाची मुळात सुरुवातच आहे, ज्या पक्षाचा मुळात उगमस्थानच गद्दारी हा आहे, त्यांना आज स्वतःच्या पक्षामध्ये गद्दारी होते की काय याची भीती वाटते. ही सगळ्यात गमतीची बाजू. शिंदे गटाचे नगरसेवक सुद्धा शिवसेनेसोबत जाऊ शकतात. कारण त्यांनाही खात्री मिळालेली आहे की शिवसेना सत्तेच्या अगदी जवळपास आहे. शिवसेना अगदी विशिष्ट आकडा फक्त त्यांना पाहिजे. जवळपास 10 ते 12चा आकडा पाहिजे. हा 10 ते 12चा आकडा जर शिवसेना गाठत असेल तर मात्र शिवसेना ही महापौर स्वतःचा बसवू शकते. इथपर्यंत परिस्थिती आहे. म्हणजे जवळपास 29 नगरसेवक. आता पक्षांतरबंदी कायद्याच्या अंतर्गत सारा विषय असतो तो जवळपास 17 ते 18 नगरसेवकांचा आहे. कारण काय ना, कधीतरी एकनाथ शिंदे आपल्याला सुद्धा बनावं लागणार. हे राजकारण आहे. या राजकारणामध्ये प्रत्येक वेळी म्हणजे ते सती सावित्री म्हणून बसता येणार नाही. हे राजकारणामध्ये तुम्हाला राजकीय डावपेसुद्धा टाकावे लागणार. आणि तीच ही वेळ आहे. या वेळेत नाही तर कधीच नाही. कारण आज अशी परिस्थिती आहे. बघा, आता विशेष जर सांगायचं झालं तर ज्यावेळेस या सगळ्याची सुरुवात कुठून झाली, बघा, उद्धव साहेबांचे शब्द अतिशय असे तीर लागतो बरोबर. तो उद्धव साहेबांचे शब्द म्हणजे बघा ना, कालचं त्यांचा एक मातोश्रीच्या बाहेरचा तो पत्रकारांनी घेतला व्हिडिओ पहा. त्यामध्ये उद्धव साहेब स्पष्टपणे म्हणतात, मातोश्रीवर ज्यावेळेस अशा प्रकारच्या बातमी येते, हे हॉटेलात जाणं हे त्याच क्षणाला कन्फर्म झालं होतं. आतून बातमी काय आली, जर परमेश्वराच्या देवाच्या मनात असे तर नक्कीच महापौर हा शिवसेनेचा बसू शकतो. उद्धव साहेबांना नेमकं काय म्हणायचं होतं ते साहेबच जाणूत. ते शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत साहेब म्हणाले, महापौर कुणाचाही बसू शकतो. अजूनही शिवसेनेचा महापौर बसू शकतो. हे त्यांचं स्टेटमेंट आहे. ज्यावेळेस संजय राऊत हेही म्हणतात की आम्हाला हॉटेल ताजलँडमध्ये जरा जेवायला जायचंय, जाऊ देत आम्हाला जरा जेवायला, ताजलँडमध्ये जाऊ शकतो आम्ही सुद्धा जेवायला. ह्या अशा प्रकारच्या गोष्टी ज्यावेळेस घडताना दिसल्या बॅकएंडला, आणि संजय राऊत नावाचं हे जे रसायन आहे ना, हे रसायन राजकारणामध्ये काहीही घडवू शकतं. लक्षात घ्या, आज मुंबई का महत्त्वाची आहे. बघा, घडेल नाही घडेला नंतरचा प्रश्न आहे, पण आज कमीत कमी या क्षणाला या गद्दारांच्या छाताडामध्ये एक धस्स झालेलं आहे. आणि या धस्स असं साधंसुद्धा नाही. अगदी आपल्या माणसांवर भरोसा ठेवला जातो ना, त्यावेळेस आपली माणसं आपापल्या प्रभागात सोडली जातात. शिवसेनेचे 65 नगरसेवक आपापल्या भागांमध्ये आहेत, पण इथे शिंदे गटाचे 29 नगरसेवक एकत्र ठेवावे लागतात. कारण हे मुंबईचं नगरसेवक आहेत. हा मुंबईकर म्हणजे जे काही असेल ते धाकधपटशा असेल, कुठल्याही मार्गाने असेल, पण हे नगरसेवक पुन्हा ठाकरेंकडे जाऊ शकतात. याची खात्री स्वतः एकनाथ शिंदेंना आणि त्याच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना आहे. हे नगरसेवक केव्हाही दगा देऊ शकतात. त्यामुळे या पुढच्या 5 ते 6 दिवसांमध्ये काहीही घडू शकतं. मुंबईचा महापौर हा अजूनही, आम्ही स्पष्टपणे सांगतो की हा शिंदे गटाचा होईल की भाजपाचा होईल की कुणाचा होईल हे अजूनही स्पष्ट नाही. MIM वगळता इतर सारे पक्ष जर आपण आपल्यासोबत, आणि हे ते सारे समविचारी पक्ष आहेत, MIM वगळता साऱ्या पक्षांना जर घेतलं तर जवळपास हा आकडा 103च्या आसपास जातो. जवळपास 10 ते 11 नगरसेवकांच्या मताधिक्य हे कमी आहे. आज जवळपास या 29 नगरसेवकांपैकी 17 ते 18 नगरसेवक हे अजूनही शिवसेनेच्या संपर्कात आहेत.
17 ते 18 नगरसेवकांना जे काही असेल ते. म्हणजे संजय राऊत साहेब इथे काय जादूची कांडी फिरवतील आणि काय घडेल मला माहीत नाही. पण आजच्या घडीला मी खरंच सांगेन, मला जर माझं वैयक्तिक मत आजच्या घडीला तुम्ही विचाराल, म्हणजे या सगळ्या बंडाच्या नंतर 3-4 वर्षानंतर तुमचं मत काय आहे, मी म्हणेन शत्रू तो आपला मित्र. एका वेळी 2-2 मोर्चांवर लढायचं नाही, एका वेळी 2 फ्रंटवर लढायचं नाही, एका वेळी एकाच फ्रंटवर लढायचं आणि मग तोडायचं. एका वेळी एक शत्रू निपटवायचा. एका शत्रूशी निपटवण्यासाठी आपल्याला ते बळ पण आलं पाहिजे. त्यावेळेस शत्रूच्या शत्रूला हाताशी घ्यायचं. ही ब्रिटिश नीती आहे. काही वेळा ह्या ब्रिटिश नीतीसुद्धा आजमाव्या लागतील. अशा वेळेससुद्धा जवळपास ठाकरेंचे 72 ते 73 नगरसेवक निवडून येणं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, जवळपास उद्धव साहेबांचे गेल्या 84 पैकी, गेल्या वर्षी मागच्या वेळेच्या 84 पैकी जवळपास 66 नगरसेवक हे फुटलेले होते. एकनाथ शिंदे गटाने असतील, भाजपने असतील, या नगरसेवकांना आपल्या घडाला लावलं होतं. म्हणजे 22च्या आसपास नगरसेवक आपल्याला शिल्लक राहिलेले असतानासुद्धा या 22चा आकडा 66वर नेणं आणि मुंबईच्या या विजयाने, मी मुंबईला जरी आपला महापौर बसला नसला तरी मुंबईचा हा मी विजय मानतो. हे खरंय, मी उद्धव साहेबांशी आजच भेटलो होतो आणि उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावरचं तेज खूप काही सांगून जात होतं. उद्धव साहेबांना संपूर्णपणे खात्री आहे की भविष्यात या महाराष्ट्रावर मी माझी एखादी सत्ता पुनश्च घेऊन येईन. काही काळ असतो जो काळ कसोटीच्या संघर्षाचा असतो, जो काळ जो मंतरलेला काळ असतो, पण त्या काळामध्ये तो काळसुद्धा निभावून घ्यायचा असतो. तो काळच आपण सध्या निभावून घेतोय. शिवसेना हा पक्ष जमिनीवर खोलवर बघा. तुम्हाला मी पुन्हा सांगतो, तुम्ही जर पाहाल, कुठलाही व्हिडिओ घ्या, कुठलेही सोशल मीडियावरचे व्हिडिओ घ्या, प्रत्येक ठिकाणी शिवसैनिकांच्या हजारोंच्या संख्येने कमेंट्स असतात आणि ट्रोलर लोकांच्या क्वचित कमेंट्स असतात. ते ट्रोलर लोक 40 पैशाचे ते देणेकरी असतात, 40 पैशाचे. पण शिवसैनिक हजारोंच्या संख्येने. मग विचार करा, हजारोंच्या संख्येने ज्यावेळेस शिवसैनिक येतात, हे ट्रोलर लोक म्हणजे विचार करा तिथे खुजे पडतात. मग हे वोटिंग यांना कोण करतं हा साधा प्रश्न तुमच्या मनात कधीतरी येत असेल ना? समजून जा काय गोष्टी घडतायत ते. आज कित्येक ठिकाणी 17C जो आहे, ज्याच्यावर ज्या दिवशी निवडणूक संपते त्या दिवशी त्या मशीनचा काउंट किती आहे, त्या भागात त्या बूथवर बसलेल्या एजंटला तो 17C दिला जातो. त्याच्यावर लिहिलं जातं की किती हा मशीनचा आकडा आहे. पण ज्या दिवशी काउंटिंगला ती मशीन येते त्यावेळेस मात्र त्या मशीनचं वोटिंग बदललेलं असतं. हा जो डिफरन्स आहे हा कित्येक ठिकाणी संशयास्पद आहे आणि त्या डिफरन्सचा उपयोग हे उमेदवार पाडण्यासाठी केला जातो. अनेक ठिकाणी या गोष्टी घडलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.